नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। वर्षा बंगल्यावरती महायुतीची महत्त्वाची बैठक सुरू आहे। वर्षा बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील दाखल झालेत। जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा होणार अशी सूत्रांची माहिती आहे। जागा वाटपासंदर्भातला फॉर्म्युला हा अजूनही समोर आलेला नाहीये। दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक खरं तर काल पार पडली आणि त्यानंतर एक महत्त्वाची बैठक ही सध्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होतीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षावर बैठक होतीये। देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरती दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आपल्याला दुसऱ्या कॅमेरामधून टिपलेली पाहायला मिळतात। तर अजित पवार हे सुद्धा वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत तेव्हाची तिसऱ्या विंडोतली दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। अधिक माहिती घेऊयात, गिरीश गायकवाड आपल्या सोबत आहेत। गिरीश, काय अधिक माहिती? बैठकीमधून आज तरी फॉर्म्युला बाहेर येईल का? नक्कीच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे प्रज्ञा, फॉर्म्युला बाहेर येणार आहे का? आणि हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे की या ठिकाणी जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असेल आणि कुणाला किती जागा मिळणार आहेत। बैठकीला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे। 4:15च्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाल्याची माहिती आहे आणि अजूनही बैठक सुरू आहे। 7 जागांवरती दादा जे आहे ते ठाम असल्याचं बोललं जाते आणि त्यामुळे या 7 जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी सुद्धा दादा आग्रही आहेत। या 7 जागा बारामती, शिरूर, रायगड, सातारा, धाराशिव, परभणी आणि गडचिरोली या जागा आहेत आणि या जागा आपल्यालाच मिळाव्यात यासाठी सुद्धा दादांचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जाते। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपली बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे। 16 जागांवरती मुख्यमंत्री सुद्धा ठाम असल्याचं बोललं जाते। त्यासोबतच ठाण्याची जी जागा आहे ती सुद्धा आपणच लढवणार असा सुद्धा निर्धार त्यांनी केलेला आहे। त्यासोबतच सिंधुदुर्गाची जी जागा आहे त्याबाबत आता नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण याबाबतही आता तिन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू झालेली आहे। या ज्या 7 जागा आहेत त्यावर देखील बैठक सुरू आहे। त्यासोबतच भाजप जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी प्रयत्न करते, त्यामुळे जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे हे काही वेळातच समजेल। प्रज्ञा, नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी गिरीश।